भास्कर पाटील साहेब समवेत लीगचे सदस्य सन्मान्य श्री उत्तमजी मधुकर पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचे स्वागत करून त्यांना सन्मानित करावे. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब एक अत्यंत कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यप्रवीण, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, दमदार आमदार आदरणीय राजेंद्रजी गावित सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. माजी खासदार म्हणून देखील त्यांची अभिव्यक्ती राहिलेली आहे. सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण परिपूर्ण करतोय. निभाजी पाटील साहेब स्पर्धेचे अध्यक्ष आणि आदरणीय उत्तमजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मानाची शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं चिरकाल स्मरण राहावं म्हणून सन्मान चिन्ह देऊन आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांचा यथोचित स्वरूपातील हा शुभ सन्मान आम्ही परिपूर्ण करत आहोत. आणि प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाच्याही हंगामामध्ये आदरणीय आमदार महोदय राजेंद्रजी गावित साहेब यांच्या माध्यमातून तांदुलवाडी गट कलाक्रीडा प्रतिष्ठान पुरस्कृत पालघर जिल्हा कबड्डी लीग करिता तब्बल 25,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. सरांचे मनपूर्वक आभार आभार आभार. आता आपण पुढील सन्मानाकडे वळूयात. आदरणीय परेशजी घरत उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आहेत. आर्किटेक्ट केळवा रोडचं हे आभूषण सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आम्ही निमंत्रित करतोय. हे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते लीगचे सदस्य सन्मान्य श्री अजयजी भास्कर पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्री परेशजी घरत यांचे यथोचित असे स्वागत करावे. कल्पकतेचा हा आविष्कार आहे, कलात्मकतेचा हा आविष्कार आहे. आर्किटेक्ट महोदय, शिक्षण हे वाघिणीचे दूध असतं. जो शिकणार तो कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये तरणार आणि याचं अत्यंत ओजस्वी तथा तेजस्वी उदाहरण आदरणीय परेशजी घरत आर्किटेक्ट महोदय केळवा रोडचं हे आभूषण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय अजय भास्कर पाटील चहाडे ग्रामपंचायतचे माजी प्रभारी सरपंच आणि या स्पर्धेचे महत्त्वपूर्ण शिलेदार सरांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आदरणीय परेशजी घरत यांना आपण सन्मानित करतोय. पुढील सन्मानाकडे वळूयात. आदरणीय आदरणीय परेशजी घरत आर्किटेक्ट महोदय केळवा रोडचा अलंकार सरांच्या माध्यमातून पालघर जिल्हा कबड्डी लीगच्या 5व्या हंगामासाठी तब्बल रोख रक्कम 11,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सरांचे मनपूर्वक आभार आभार आभार. पुढील सन्मान आहे आदरणीय सन्माननीय श्रीयुत मिलिंदजी साखरे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे स्वागत व सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते लीगचे सदस्य सन्मान्य श्री जयदीपजी प्रकाश पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचे स्वागत करावे. धन्यवाद. अत्यंत व्यस्त वेळापत्रकामधून आपल्या स्पर्धेसाठी वेळ काढणारे दमदार आमदार महोदय आदरणीय राजेंद्रजी गावित यांना अगदी काही अल्पावधीतच निरोप घ्यायचा आहे. त्या कारणास्तव आम्ही सरांना विनंती करतोय आपण आपलं बहुमूल्य असं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विशाल आत्माराम पाटील, तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर जिल्हा कबड्डी लीग पर्व 5वे या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या क्रीडा नगरीचे आपलं विशाल आत्माराम पाटील या क्रीडा नगरीमध्ये सगळ्या म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सन्माननीय सर्व सन्माननीय व्यासपीठ या तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी,
उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग हो, मी सर्वप्रथम या तांदुळवाडी गट कला क्रीडेच्या प्रतिष्ठानच्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कबड्डी आणि इतर खेळामध्ये जो मातीतला खेळ आहे, कबड्डी म्हणजे आणि खो खो हे जे एक मातीतला खेळ आहे, आणि यासाठी या भागातील पालघर जिल्ह्याला इथले जे काही उत्कृष्ट अशा प्रकारचे कबड्डीपट्टू आहेत यांना या ठिकाणी त्यांच्या अंगातील जे आपले गुणधर्म आहे या कलेला एक वाव मिळावा, त्यांना उत्तेजित व्हावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे स्टेज निर्माण करून दिल्याबद्दल त्याला मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी हा जो आपला पालघर जिल्हा आहे सागरी, नागरी आणि डोंगरी, या सागरी, नागरी आणि डोंगरीमध्ये विशेष करून आगरी आणि कुणबी समाज हा पूर्वी रेतीच्या व्यवसायावरती त्या ठिकाणी अवलंबून होता, परंतु आता हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आलेला आहे. आणि इथे अनेक प्रकल्प होत असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून इथल्या स्थानिकांना त्या ठिकाणी स्थान न देता त्या ठिकाणी परकीय लोकांच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढलेला आहे. आणि अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण तांदुळवाडी गट कला क्रीडाच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं एक या कला क्रीडेच्या माध्यमातून कबड्डीचे सामने या ठिकाणी भरवले, त्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु या भागातील युवकांसाठी या ठिकाणी अशा प्रकारे सामने भरवल्याबद्दल मी पुन्हा संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि खरोखरच जे दाते आहेत, ज्या दात्यांनी या ठिकाणी ज्यांनी मदत केली त्या सर्व दात्यांना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. नितेश थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर एक विशेष सत्कार आपण परिपूर्ण करणार आहोत. सशक्त नारी शक्तीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील अशा काही महिला भगिनी आहेत ज्यांनी आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती कबड्डी या खेळाच्या माध्यमातून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, आपल्या खेळाची प्रगल्भता सिद्ध केलेली आहे. मी निमंत्रित करतोय आदरणीय सिनियर पूजा पाटील, त्यानंतर ज्युनियर संजना भोईर, अंडर 14 प्लेयर रुणिता पाटील, अंडर 17 भावना मीना, त्यानंतर राज्यस्तरीय खेळाडू ज्युनियर काजल भोईर आणि आदरणीय तन्वी भोईर आपण यायचं आहे. आणि ह्या सशक्त नारी शक्तीने खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतीय कबड्डीच्या विश्वामध्ये आज पालघर जिल्ह्याचं नाव एका असीम उंचीवरती नेऊन पोहोचवलेलं आहे. त्यांच्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा हा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय विद्यमान आमदार महोदय आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब, युवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब, देव मोगरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व आदरणीय कल्पकजी पाटील साहेब आणि दिवेशजी चंद्रकांत पाटील यांचे पिताश्री आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी समवेत आदरणीय गिरीशजी आकरे साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान प्रदान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हा सन्मान परिपूर्ण झाला पाहिजे. दंगल चित्रपटामध्ये फार सुंदर डायलॉग होता, हमारी छोरिया छोरो से कम है के, आणि त्याचं हे फार सुंदर उदाहरण आहे. येथे या मुली देखील मागे नाहीये. ते काळ असा होता ना कीर्तीजी, जेव्हा स्त्री फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टींसाठी लिमिटेड होती, परंतु आता काळ बदललाय आणि स्त्रियांनी देखील गगन भरारी घेतलेली आहे. चला चला चला, जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण नारी शक्तीचा हा सन्मान आहे. हा सन्मान पालघर जिल्ह्याचा आहे. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन
अगदी अल्पावधीतच आपल्या या जिल्ह्याचं नाव रोशन करणाऱ्या या खऱ्या अर्थाने संघर्ष कन्या आहेत, या खऱ्या अर्थाने महाराजांच्या हिरकणी आहेत. आपण पाहतोय सिनियर पूजा पाटील तब्बल 6 वेळा नॅशनल झालेली ही खेळाडू. पूजा पाटील साठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. 6 वेळा नॅशनल. तसेच ज्युनियर संजना भोईर, अगदी ह्या वर्षीचं नाव गाजलेलं नाव संजना भोईर, जिने महिलांचा गट गाजवला, जिने 19 गाजवले, अशी ही संजना भोईर तब्बल 4 वेळा नॅशनल प्लेयर. जोरदार छोट्याशा घाटीमच्या गावातून आणि या घाटीमच्या गावाला या पालघर जिल्ह्याला मोठं करणारी संजना भोईर. तदनंतर आपण पाहतोय रुनिता पाटील अंडर 14 नॅशनल गाजवणारी रुनिता पाटील. विशाल पाटील यांची सुकन्या, त्यांच्याकडून गिरवले हे कबड्डीचे धडे आणि या धड्यांच्या जोरावरच आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव जिने रोशन केलं. अंडर 14 मध्ये नॅशनल झालेली खेळाडू, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या सर्वांनी केलेलं आहे. जोरदार जोरदार टाळ्या होत्या. तदनंतर भावना आपण पाहतोय अंडर 17 मध्ये नॅशनल झालेली आहे. कुर्लाई सफाळे या संघाकडून खेळत असताना पालघर जिल्ह्याचं नाव रोशन करणारी मूर्ती लहान आहे पण कीर्ती मात्र महान आहे. राज्यस्तरीय खेळाडू आपण पाहतोय काजल भोईर. काजल भोईर एक मोठी राज्यस्तरीय खेळाडू, ज्युनियर राज्यस्तरीय खेळाडू आहे. अनेक मैदान जिने गाजवले आणि राज्यामध्ये आपला डंका ज्यांच्या माध्यमातून रोवला गेलाय काजल भोईर. त्याचबरोबर सब ज्युनियर तन्वी भोईर, हिने सुद्धा राज्य स्तरावर एक चांगली कामगिरी जिच्या माध्यमातून झालेली आहे ती तन्वी भोईर. या सर्व हिरकणींचं, या सर्व संघर्ष कन्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हार्दिक स्वागत करूयात. कारण सन्माननीय मान्यवर राजेंद्रजी गावित साहेब आमदार महोदय यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्मान केला जातोय. हा सन्मान नारी शक्तीचा आहे, हा सन्मान कबड्डीचा आहे, हा सन्मान पालघर जिल्ह्याचा आहे, हा सन्मान पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचा आहे. या सर्वांचं टाळ्यांच्या गजामध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या या असोसिएशन कडून तसेच तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वात्सल्य, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व. कर्तृत्वाची ही धगधगती मशाल आहे आणि काय जबरदस्त. आज खऱ्या अर्थाने पूजा पाटील, संजना भोईर, रुनिता पाटील, भावना मीना, काजल भोईर, तन्वी भोईर संपूर्ण अखंड भारतीय कबड्डीच्या वसुंधरेवर या नारी शक्तीची सध्या मात्र आपल्याला यशस्वी चळवळ आपल्याला पाहायला मिळतं. त्याबद्दल त्यांच्या कार्याला त्रिवार असं वंदन आहे. आता आपण पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय निवाजी शेलार यांचं शुभ आगमन झालेलं आहे. भारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार या पदावरती ते कार्यरत होते, आता सेवा निवृत्त झालेले आहेत. आणि निवाजी शेलार यांच्याबद्दल काय म्हणावं, मी तर इतकंच म्हणेन, दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में सिमट कर सोने से लिपट कर मरे हैं कई मगर तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय निवाजी शेलार सुभेदार या पदावरती ते कार्यरत होते. खऱ्या अर्थाने जनतेची अहोरात्र सेवा बॉर्डरवरती करून सुभेदार या पदावरून निवृत्त होऊन आज मात्र केवळ कुरंजे गावाचंच नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचं नाव ज्यांनी अजरामर केलेलं आहे असे आदरणीय निवाजी शेलार साहेब, आपण यावं. या मुख्य क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सरांच्या शुभ हस्ते भगवंताच्या चरणी श्रीफळ अर्पण करण्यात आलेला आहे. त्यांचं स्वागत सन्मान देखील आपण परिपूर्ण करूयात. सन्माननीय श्री परशुरामजी सावरे साहेब, तांदुळवाडी सामाजिक कार्यकर्ते, प्रोप्रायटर फोर्ट व्ह्यू ॲग्रो टुरिझम येथे उपस्थित आहेत आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते लीगचे विश्वस्त सन्माननीय श्री महेंद्रजी ठाकूर साहेब. आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचे स्वागत करावे. सन्मानाकडे आपण वळतोय. आदरणीय सन्माननीय परशुरामजी चावरे साहेब एक अत्यंत
यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते फोर्ट व्ह्यू ॲग्रो टुरिझमचे अधिकृत अधिपती सर्वेसर्वा माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय परशुरामजी चावरे साहेब तांदुलवाडी यांचा शुभ सन्मान आकर्षक स्वरूपातील पुष्पगुच्छ देऊन आपण परिपूर्ण करतोय. सहर्ष स्वागत. पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय निवाजी शिलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांच्या योगदानाला मानाचा मुजरा देत त्यांचे स्वागत तसेच त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री निभाजी भास्कर पाटील साहेब यांना. कसं आहे कीर्तीजी आणि जितेंद्र दादा, बॉर्डरवरती माणूस उभा आहे हिरव्या वर्दीतला, म्हणून सध्या माणसं जिवंत आहेत. अगदी संपूर्ण जनसमुदाय जिवंत आहे गर्दीतला. खूप चांगल्या पद्धतीने जनतेची आणि देशाची अहोरात्र सेवा करणारे आणि सुभेदार या पदावरून निवृत्त होणारे आदरणीय सन्माननीय निवाजी शेलार. निवाजी, आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान. आज आपण अनेक तरुणांसमोर एक खूप चांगला प्रेरणास्तोत्र उभा केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने मागील काही वर्षांमध्ये जी आपली वाटचाल राहिलेली आहे त्या संपूर्ण वाटचालीला नमन आहे, वंदन आहे. सुभेदार या पदावरून निवृत्त झालेले आदरणीय सन्माननीय निवाजी शेलार, कुरंजे गावाचं अनमोल आणि बहुमूल्य रत्न, खूप चांगलं क्रिकेट देखील खेळतात आदरणीय निवाजी शेलार, आणि सरांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान परिपूर्ण झालेला आहे. भाग्यवान प्रेक्षक लकी ड्रॉ गेले 2 दिवस ज्याचा सर्व भगिनी तसेच पुरुष वर्ग देखील मनमुराद आनंद लुटत आहेत. आपल्या आजी आजोबांच्या स्मरणार्थ प्रत्येक दिवसातील भाग्यवान प्रेक्षक महिला व पुरुषांसाठी सन्माननीय श्री रोहितजी जगदीश पाटील साहेब तांदुळवाडी याच कडून पहिल्या दिवशी 1 साडी, दुसऱ्या दिवशी 2 साड्या व आज तिसरा दिवस 2 पैठण्या व 1 सुंदर साडी तसेच पुरुष वर्गासाठी 1 स्मार्टवॉच ज्यांच्या सौजन्याने प्रदान करण्यात आले आहे. असे सन्माननीय श्री रोहितजी पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करते लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री निभाजी भास्कर पाटील साहेब, समवेत लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री जितेंद्रजी दत्तात्रय पाटील साहेब. आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री रोहितजी पाटील साहेब यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित करावे. रोहितजी पाटील अर्थातच एक युवा उद्योजक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, दानशूर व्यक्तिमत्व देखील आहेत आणि त्यांच्या कलात्मकतेचा आविष्कार जर तुम्हाला तपासायचा असेल तर एकदा रोहित पाटील यांचं इंस्टाग्राम हँडल आपण जरूर चेक करा. तेथे त्यांच्या सर्व कलात्मकतेचा आविष्कार तुम्हाला अनुभवायला मिळेल. या स्पर्धेकरिता अगदीच महिला भगिनींचं देखील त्यांनी विशेष ध्यान राखलेलं आहे आणि आकर्षक स्वरूपातील पैठण्या सौजन्य केलेल्या आहेत. त्या अंतिम महारचनेकरिता रोहितजी आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तत्पूर्वी तब्बल 125 किलोमीटर दूरवरचा प्रवास करून आलेले आदरणीय राजेशजी यादव वापी, साई ट्रान्सपोर्टचे अधिकृत मालक यांच्याकडून 2500 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी पालघर जिल्हा कबड्डी लीग करिता लाभलेला आहे. राजेशजी यादव आपले मनपूर्वक आभार. यानंतर मी विनंती करेन स्पर्धेचे विशेष अतिथी, खास करून महाराष्ट्र राज्य वीट उत्पादक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि सूर्यवंशी क्षेत्रीय युवक मंडळाचे विद्यमान सरचिटणीस जे जितेंद्र दादा, आपण जे मुख्य प्रवेशद्वार पाहतोय जे ज्यांनी सौजन्य केलेलं आहे आदरणीय सन्माननीय वैभवजी नारायण पाटील, सरांना विनंती आहे आपण आपलं बहुमूल्य असं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित पालघर जिल्हा कबड्डी लीग 2026 वर्ष 5वे आणि ह्या 5व्या पर्वामध्ये आपण हे जे आयोजन बघतोय अप्रतिम असं आयोजन आहे आणि खरोखरच या आयोजनाला सलाम असेल आमचा की जास्तीत जास्त खेळाडू कसे घडतील व त्यांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल ह्या अनुषंगाने ह्या प्रतिष्ठाच्या माध्यमातून हे सर्व खेळ केलेला आहे. आणि खरोखरच हा जो गट आहे कबड्डीचा गट आहे, ह्या गटाने ही कबड्डी रुजवली आहे, कबड्डी फुलवली आहे
हा कबड्डीचा खेळ आहे, लाल मातीचा खेळ आहे. खरोखरच मी धन्यवाद देईन ह्या कमिटीला, सन्माननीय अध्यक्ष निबासजी भास्कर पाटील साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक भालचंद्रजी पाटील साहेब, आमचे विश्वस्त युवक मंडळाचे मनोजी ठाकूर साहेब. खरोखरच तुमच्या ह्या सर्व मंडळीने, सर्व कमिटीने खूप मेहनत घेऊन, अपार मेहनत घेतलेली आहे व ह्या मेहनतीचे फळ आपण बघतोच आहेत. ही गेल्या 4 वर्षामध्ये ही तालुकास्तरीय लीग होती, परंतु ह्या 5व्या पर्वामध्ये ही जिल्हास्तरीय लीग घेतलेली आहे. आणि ह्या कबड्डीच्या माध्यमातून आपल्या समाजातून अनेक खेळाडू तयार होतील व झालेले सुद्धा आहेत. ध्रुव डोंगरे हलोली हा आमचा समाज बांधव राज्यस्तरीय खेळतो. तसेच तन्वी सुर्वे हे आमची भगिनीसुद्धा राज्यस्तरीय खेळ खेळते. अनेक असे खेळाडू निर्माण व्हावेत अशी ही सर्वसार्थ आमचा अभिमान त्यांनी करावा. आमच्या ह्या गटाचं, आमच्या समाजाचं नाव त्याने उज्ज्वल करावं, ह्यासाठी हा सर्व हे आयोजन झालेलं आहे. मी सर्वांना ह्या खेळाडूंना विनंती करतो की आपण ह्या खेळ फक्त खेळ म्हणून न बघता हा व्यावसायिक खेळ कसा करता येईल, आपण प्रो कबड्डीमध्ये कसं जाता येईल आणि आपल्या ह्या खेळामुळे आपल्याला आपला पुढचं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल असे प्रयत्न करावेत. आणि हे पुन्हा एकदा मी विनंती करतो, मनोज ठाकूर यांच्या माध्यमातून हे जे काही घडलं आहे अप्रतिम आहे. सर्व कमिटीला मी धन्यवाद देतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार आहेत. आणि मला कधीही ह्या कबड्डीसाठी ह्या गटाने कधीही बोलावलं, ह्या पुढे कधीही जरी बोलावलं तर 100% माझं योगदान असेल, ही मी इथे जाहीर करतोय. खेळ कबड्डी, ध्यास कबड्डी, श्वास कबड्डी, कबड्डी कबड्डी कबड्डी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद. अत्यंत बहुमूल्य असं मनोगत आपण ऐकलेलं आहे. आदरणीय सुलक्षण विश्वास पाटील चहाडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एक अत्यंत उच्च शिक्षित युवा उद्योजक, महाराष्ट्र शासनाच्या पालघर जिल्हा गृह विभागाच्या सर्वोच्च अशा शांतता समितीवर सदस्य म्हणून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे, तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष म्हणून संपूर्ण पालघर जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पोलीस मित्रांच्या माध्यमातून पोलीस दलाला सातत्याने मोलाचे सहकार्य करणारे, कर्तृत्व, जबाबदारी आणि समाजसेवेची जाण यांचा सुंदर संगम असलेले प्रेरणादायी व्यक्तिवलय आदरणीय सन्माननीय सुलक्षण विश्वास पाटील साहेब चहाडे यांच्याकडून पालघर जिल्हा कबड्डी लीगच्या या 5व्या हंगामासाठी तब्बल रोख रक्कम 25,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. आदरणीय सन्माननीय मार्तंड काशीनाथ पाटील साहेब कुणबी समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तिवलय सरांकडून 5,555 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी पालघर जिल्हा कबड्डी लीग करिता सौजन्य करण्यात आलेला आहे. सरांचे मनपूर्वक आभार आभार आभार. खेळाडू तो दमदार, त्याच्या
चला शिटी वाजले, सेकंड हाफला सुरुवात झाले. मान्य श्री विशाल आत्माराम पाटील गुंदले यांच्या सौजन्याने ही नटलेली क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये सजलेला हा क्वालिफायरचा वन अर्थात सेमीफायनलचा सामना कोण जाईल पुढे, या महासंग्रामाचा फायनल अंतिम सामन्याचा पहिला दरवाजा कोण उघडेल, निश्चितच त्यासाठी 15 मिनिटं वाट पाहावी लागेल. यावेळेला प्रत्येक जाधव, व्हॉट अ रेड, महत्वाचा पॉइंट आणलाय. ऊर्जा उष्मा आनंद संचारलाय साई स्पोर्ट्स सागावे. आतापर्यंत शांत होते, मात्र या एका पॉइंटने ऊर्जा आले. 16-8 स्कोरबोर्ड वरती राहुल सवर येत आहेत रेड साठी. वाडा तालुक्यातील हा वाघ आहे, याची जेव्हा दहाड फुटते त्यावेळेला अनेक अनेक पॉइंट घेऊन येत असतो. राहुल सवर बोनसचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अगदी शांत संयमी खेळतात, कारण संघाला पुढे घेऊन जायचंय. फायनलच्या दिशेने आम्हाला आगेकूच करायची आहे. पुन्हा एकदा प्रतीक जाधव. आजपर्यंत आपण याला अमय क्लासिक क्लबच्या वाह कॉर्नर बाहेर सेल्फ आउट होत आहेत. 3 डिफेंडर राहिलेत आणि त्यावेळेला एकाला सुद्धा टॅप केले, म्हणजे तब्बल 2 पॉइंट मिळत आहेत. आणि आता मात्र लोन मिळण्याची दाट शक्यता. डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ थोडस मॅजिक रेड करावी लागेल. पॉइंटची गरज आहे, कारण डिफेंडर वाढवावे लागतील, त्यासाठी पॉइंट लागतील. 10-17 पुन्हा एकदा प्रतीक जाधव मोक्याच्या क्षणी आले. 2 डिफेंडर आहेत, पकड झाली तर सुपर टॅकल. नीरज रेडर आहे, राहुल सुद्धा रेडर आहे. दोन्ही रेडर या वेळेला डिफेंडरच्या भूमिकेत. काय पकड केली जाईल, काय ऑलराऊंडर परफॉर्मन्स करावा लागेल. आणि यस, व्हॉट अ टॅकल. दोघांची साखळी, दोघे जण तुटून पडले आणि पाठवले बाहेर. प्रतीक जाधव विचार करतोय, कुठे चुकलो, काय घडलं, का मला बाहेर येता नाही आलं. अरे पण ही जंजीर आहे, ही साखळी आहे राहुलची, ही साखळी आहे नीरजची. पॉइंट मिळेल सुपर टॅकलचे तब्बल 2. चला यानंतर पुन्हा एकदा राहुल सवर आलेत रेड वरती. 19-10 स्कोरबोर्ड, 9ची आघाडी आहे. बघा जो पडणारा लोन होता तो लोन मात्र वाचवलाय, थोडस त्याला शांत केलं आणि आता किती हात निघालाय बाहेर. मात्र राहुलचा तुफान या ठिकाणी शांत केले, राहुलला पाठवले मैदानाच्या बाहेर. आता मात्र लोन येऊ शकतोय. कॉर्नर वरती लक्ष ठेवले. पुन्हा ती स्थिती, ए हे तुमचा 1 आमचे 2. व्हॉट अ टॅकल. क्लास दाखवला इकडे. मित्रांनो जर ही टॅकल आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. टाइम आउट घेतला जातोय. देऊया संधी डीजेला. चला टाइम आउट नंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. 21-11 आले रे आली. नीरजची पाळी आले. नीरज आलाय रेड साठी. नीरज म्हणतोय आता माझी सटकली. 6 डिफेंडर, काय घडेल, पॉइंट की पकड. सामना रंगतदार, जोशपूर्ण, हितचिंतक, शुभेच्छुक साई स्पोर्ट्स आगावेचे सर्वात जास्त. आवाज होतोय. 3 डिफेंडर आहेत. कॉर्नरला लक्ष केले. पियुष पाटील नावाजलेला नॅशनल खेळाडू आणि यस ताकद, काय ताकद लावले. जबरदस्त ताकदीचं पृथक्करण.
आता मात्र नीरज, जे काही करायचं आहे ते नीरजला करायचं आहे, नीट करायचं आहे. जर राज करायचं असेल सो दॅट इज कॉल नी राज. नीट करायचं आहे, राज करायचं आहे. काय करेल नीरज? 7 डिफेंडर 2-1-2-2 च्या सेट मध्ये यावेळेला आकाशची पकड, भरभक्कम पकड. जसं वाघाच्या जबड्यातून शिकार सुटत नाही तसा हा जफडा आपण पाहतोय. आकाश आकाश आकाश. त्यानंतर धन्यवाद. ज्यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक तसेच चतुर्थ पारितोषिकासाठी आकर्षक चषक आपणास प्राप्त झाले आहे. स्वर्गीय श्री सुरेश लक्ष्मण पाटील वसरे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री जयेश सुरेश पाटील साहेब वसरे यांच्याकडून तृतीय पारितोषिक तसेच चतुर्थ पारितोषिकासाठी आकर्षक चषक आपणास प्राप्त झाले आहे आणि त्यांना आपण इथे आता सन्मानित करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करते मंचावर उपस्थित विशेष अतिथी माननीय श्री सुलक्षण विश्वास पाटील साहेब सहाडे, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना. आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री जयेश पाटील यांचे यथोचित असे स्वागत करून त्यांना सन्मानित करावे. सन्माननीय श्री जयेश श्री पाटील यांच्याकडून आपणास यापुढील सामना जाणता राजा NVV डहाणू वॉरियर सेकंड कॉल. अगदी 5 मिनिटांमध्ये आपण प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. दोन्ही संघांसाठी पुकार असेल. धन्यवाद. स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचा करंडक स्वर्गीय सुरेश लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि चतुर्थ क्रमांकाचा करंडक स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील यांनी सौजन्य केलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय राजेंद्रजी कोरे सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माजी उपसरपंच तांदुलवाडी सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. हे स्वागत व सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री निभाषजी भास्कर पाटील साहेब. आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचे स्वागत करावे. लोकशाहीच्या या युगामध्ये जनतेचा सार्थ विश्वास ज्यांनी प्राप्त केलेला आहे आदरणीय राजेंद्रजी कोरे साहेब, माजी उपसरपंच महोदय तांदुलवाडी यांचा शुभ सन्मान आदरणीय निभाषजी भास्कर पाटील यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. खूप खूप आभार. वाह, व्हॉट अ टॅकल. काय टॅकल केले. स्कोर बोर्ड कडे नजर मारले. यावेळेला आपण पाहतो राहुल बाहेर आहे, नीरज सुद्धा बाहेर. नीरज आणि राहुलच्या अनुपस्थितीमध्ये कोण रेड करेल, कोणावरती ती जबाबदारी सोपवली जाईल, रिव्ह्यू घेतला जातोय. टीव्ही अंपायरला थोडस या ठिकाणी आपण पाहतोय कामगिरी सोपवली जाते. येस, बोनस पॉइंट साठी आक्षेप घेतलेला आहे. डहाणू तलासरीने आक्षेप घेतलाय की बोनस आहे आणि पंचांचं डिसिजन आहे की बोनस नाहीये. काय घडेल, टीव्ही अंपायर काय कळवतील, काय बघतील. आंतरराष्ट्रीय प्रो कबड्डी पंच सुहास पाटील.
एका बाजूने आपण संघ पाहतोय साई स्पोर्ट्स सागावे, पंढरी पाटील राजेंद्र पाटील यांचा संघ त्यांच्या विपक्ष क्वालिफायर 1 साठी सज्ज होतोय. कुशल राऊत यांचा संघ डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ. रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे बोनस नाहीये, हा बोनस नाहीये. पॉइंटची संख्या पाहतोय आपण. लाईट ऑन, यस लाईट ऑन झाले. थर्ड रेड, डू और डाई ची रेड. प्रतीक जाधव करा किंवा मरा, करना पड़ेगा, दिल की घंटी बजती हुई. यहाँ पर पॉइंट की कोशिश करनी पड़ेगी, पॉइंट लाना पड़ेगा. कोशिश तो जारी है प्रतीक जाधव की. यहां पर टैकल करने का प्रयास जरूर किया था, लेकिन चतुर चाणाक्ष चालबाज. जैसे देखा कि डिफेंडर कोर्ट के बाहर गए, वैसे वापस आए हैं रेड के लिए. प्रतीक जाधव मैं हूं ना. आता मात्र मितेश येत आहेत. 22-19 3ची आघाडी जरूर आहे. मॅचचा उत्तरार्ध सुरू आहे. काय घडेल या उत्तरार्धात, कोण जाईल पुढे, फायनलच्या दिशेने कोण जाईल. हा खेळ रांगडा मातीचा संस्कार जपणारा खेळ आहे. खेळ कबड्डीचा. श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, टन 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 टन. बघा कशी रेड केली जाते. पुन्हा एकदा प्रतीक जाधव 4च्या डिफेन्स मध्ये. जॅकपॉट पकड केली जाईल काय. 4 डिफेंडर आहेत, दोन्ही रेडर बाहेर आहेत आणि त्यांचा फायदा उचलला जाईल काय. 22-19 शांतता भयान शांतता आहे. सलाईन संपायला आले. काय घडेल. सेफ रेड. चला सर्वेश उत्कृष्ट डिफेंडर होता, तो मात्र आता रेड साठी आलाय. सर्वेश ताकद आहे सर्वेशकडे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो सर्वेश. जर्सी नंबर 3 यावेळेला रेड साठी आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये खेळतोय. 2-1-2-2 चा सेट लावलाय. आकाश की प्रतीक कोणाला पाठवलं जाईल. प्रतीक स्वतः येत आहेत की लोन चढवणे हे खूप गरजेचं आहे, हे ओळखतोय प्रतीक. आणि त्या पद्धतीने, कारण राहुल बाहेर आहे, नीरज बाहेर आहे, दोन्हीही बाहेर असताना कशा प्रकारचा गेम पुढे न्यायचा, कारण 3ची पिछाडी जरूर आहे. मात्र जमेची बाजू आहे की 2 रेडर दोन्ही पण बाहेर आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या वेळेला आपण पाहिलं. काय घडले. लक्ष्मण रेषा ओलांडली की मात्र नुकसान होत असतं. आणि तीच लक्ष्मण रेषा यावेळेला कोर्टची ओलांडताना डिफेंडर. थर्ड रेड, डू अडायची रेड. पुन्हा सर्वेश जर्सी नंबर 3. डू अडाय करा किंवा मरा. करावं लागेल. काय केले, बोनस मारलाय का. 2-1-2-2 चा सेट लावलाय सर्वेश साठी. यावेळेला किक मारण्याचा प्रयत्न. डॅश करो, ऐश करो. मजा चालू झाले. सर्वेशला पाठवले बाहेर. ऊर्जा संचारले साई स्पोर्ट्सच्या प्रांगणामध्ये. 22-21 रोशन आहे अजूनही मैदानामध्ये. 2 डिफेंडर आहेत. लोन आला तर 2+2 4 पॉइंट. आणि मात्र कॉर्नरला आपण पाहतोय राजे यशवंत नगर चा हा खेळाडू. यावेळेला मात्र वरणी लागले डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ. यावेळेला 2 डिफेंडर आहेत, परंतु आपण पाहतो राजे यशवंत नगरचे डिफेंडर आहेत. डिफेंडर किंग म्हणून जर कुठला संघ असेल या पालघर जिल्ह्यातील तर उत्कृष्ट डिफेन्स ज्यांचा चालतो ते राजे यशवंत नगर. आणि त्यांचेच खेळाडू या वेळेला डिफेन्स करतायत. प्रतीक जाधव थोडा विचार विमर्श करतोय. कोण, कधी, कुठे, कसा, किती, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील या मैदानाच्या आतमध्ये. बघा प्रतीकला विचार करण्यासाठी भाग पाडलं होतं. एक आणि किती, सिंगल पॉइंट. शेवटची 5 मिनिटं. 22-22 सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊ द्या. 22-22 स्कोर बोर्ड वरती लावले जात आहेत. बोनस घेण्याचा प्रयत्न करतो रोशन. आणि यस 1+2 3 पॉइंट.
3 पॉइंटची कमाई, या 3 पॉइंटने आघाडी घेतली जाते. राहुल सवर दर्शवतायत आम्हाला टाइम आउट हवाय आणि देऊया संधी डीजेला. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. चला टाइम आउट संपतोय. 22-25. आतापर्यंत 7 ते 8 ची पिछाडी होती, ती पिछाडी भरून काढत 3 ची आघाडी. काय प्रतीक जाधव लाजवाब. आयकॉन कसा असायला हवा, आयकॉनला साजेशी खेळी प्रतीक जाधव. आहा, जसं क्रिकेटमध्ये सचिनचा जयघोष होतो तसा प्रतीक प्रतीक. हा, आवाज आवाज, कमॉन. तीनची पिछाडी पहिल्यांदा भरून काढावी लागेल. शेवटची 4 मिनिटं आहेत. राहुल सवर वरती जबाबदारी आहे. राहुल सवरला ती कामगिरी करावी लागेल. शांत डोक्याने खेळावं लागेल. पहिल्यांदा 3 पॉइंटची गरज आहे, ती पहिली पिछाडी भरून काढावी लागेल. तदनंतर गेम ऑन होईल यात शंका नाही. बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा हा, जसा बोनस घेण्याचा प्रयत्न केला तसा पियुष कडून चुकी झाली. अँकल होल्ड करण्याच्या नादामध्ये पियुष झालाय बाद. पॉइंट मिळेल राहुलला, पॉइंट मिळेल. डहाणू तलासरी कला क्रीडा मंडळ. पुन्हा एकदा प्रतीक येत आहेत. 23-25. पॉइंटची संख्या 23-25. फक्त 2 ची आघाडी आहे आणि शेवटची काही मिनिटं आहेत. जर एखादी सुपर रेड आली तर ती आघाडी पिछाडीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. त्यामुळे या परिस्थितीत कसं खेळायचं याचे कौशल्य प्रतीककडे आहे. पुन्हा एकदा राहुल सवार. बोनस आणि पॉइंटची गरज आहे. बोनस प्लस पॉइंट. शेवटची 3 मिनिटं, लास्ट 3 मिनिट. 23-25, 23-25, 23-25. बोनस 24-25. थर्ड रेड. डू ऑर डाय. करा किंवा मरा. मरायचं नाहीये, आम्हाला करायचंच आहे. करण्यासाठीच या मैदानावरती उतरलेत आणि सज्ज झालेत. त्या क्रीडा नगरी ज्यांनी सौजन्य केले त्यांना सुद्धा आनंद होत असेल की माझ्या माध्यमातून या क्रीडा नगरीला 4 चांद लावले जात आहेत. विशाल जातपराम पाटील क्रीडा नगरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला बॅग दाखवले. मात्र योग्य वेळेला पलटवार झाला. थोडीशी पलटी मारली त्यावेळेला कळलं की डिफेंडर जोराने माझ्या पाठीमागे येतोय आणि त्याच वेळेला स्वतःला सावरलं आणि मात्र एक डिफेंडर बाद करण्यामध्ये यश आले. पॉइंटची संख्या 26-24-24-26. थोडीशी दुखापत झालेली आहे, इंजुरी झालेली आहे. वाघ आहे पण वाघ थोडीशी दुखापत झाली तरी घाबरत नाही, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा उतरतो मैदानात. 30 दहशत, तोच दरारा घेऊन. चला मॅचला सुरुवात झाले. 2 ची पिछाडी आहे, 2 ची आघाडी, 2 ची पिछाडी. राहुल सवार सावध आहे. राहुल सवार अनेक मैदान गाजवलेले आहेत. कोण विसरेल ती रेड राहुल सवारचे. बाहुबले राहुल सवार. राहुल सवारला थांबवायचं असेल तर तुमच्याकडे भक्कम चैन असायला हवी, ताकद असायला हवी. कारण ताकदीचा मोताज बादशाह आहे राहुल सवार आणि तितकाच दिग्गज चालबाज प्रतीक जाधव. यावेळेला रेड साठी 25-26. शेवटच्या रेड पर्यंत सामना जाईल की काय.
राहुल सवार. टाइम आउट घेतला जातोय. सेकंड हाफ मधला रिव्ह्यू आहे. 25-26. साई स्पोर्ट्स सागावे चॅलेंज केले की बोनस आहे आणि पंचांचं डिसिजन आपण पाहिले बोनस नाहीये. काय घडले काय बिघडले याची देही याची डोळा ऑनलाईनच्या माध्यमातून डिजिटल टेलिकास्ट पाटील नेटवर्क एक ब्रँड आहे. या टेलिकास्ट मधील 1 लाख सबस्क्रायबर ज्याचे पूर्ण आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो बोनस, रिव्ह्यू ओव्हर. दोघांचे रिव्ह्यू संपलेत, दोघांचे टाइम आउट संपलेत. चला 25-26. टाइम आउट पण हातात नाही आहे, रिव्ह्यू पण हातात नाही आहे. फक्त हातात आहे ते आमचं कौशल्य, कर्तबगारी, आत्मविश्वास आणि त्याच्यावरती पुढे जायचं आहे. थाय होल्ड. पीयूषचा क्लास, क्या बात है. जसा चान्स मिळाला तसा थाय होल्ड, सिंगल थाय होल्ड. राहुल सवर बाहेर. शेवटचं 1 मिनिट, लास्ट मिनिट. 25-27. शेवटचा मिनिट आहे. 25-27. 2ची आघाडी मिळाले. 2ची आघाडी आहे. काय घडेल काय बिघडेल, टाइमपास केला जाईल काय, टाइम स्पेंड जास्तीत जास्त. प्रतीक जाधव नावाजलेला आयकॉन अमय क्लासिक क्लबच्या माध्यमातून प्रत्येक जाधवला आपण नेहमीच पाहतो. बाहुबली आकाशचा झबडा, वाघाचा झबडा. त्या जबड्यातून सुटणं मुश्किल नाही, नामुमकिन आहे. मागच्या वेळेला राहुल सवरची पकड, या वेळेला नीरजची पकड आणि शांत संयमी प्रतीक जाधव आलाय. 30 सेकंदाची रेड करण्याचा प्रयत्न केला जाईल. साई बाबा के यस, टाइम इज ओव्हर आणि संघ जातोय थेट ग्रँड फिनाले साठी. साई स्पोर्ट्स सागावे. महाराज की जय. निघालो तुम्ही येता का? कम ऑन.